श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या YouTube चॅनलवर। आपण नेहमी भरीत हा प्रकार खातो, पण आपण भरीत नेहमी वांग्याचं खातो। आज आपण छान असं या लाल भोपळ्याचं भरीत करणार आहोत। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता हे भरीत करायला घेऊया। अतिशय लाल भोपळा खूप छान असतो आणि हा खावा असं नेहमी म्हणतात। सगळे सांगतात की हा भोपळा खावा, आणि हा भोपळा शक्यतो बरेच जण खायल्यासाठी टाळाटाळ करतात, पण तुम्ही या पद्धतीने जर भरीत बनवलं तर तुम्हाला हे नक्की आवडेल। चला तर मग आपण सुरुवात करूया। प्रथम काय करायचंय, ह्या भोपळ्याच्या साली काढून घ्यायच्यात। अशा पद्धतीने आपण सगळ्या साली काढून आणि हा भोपळा चिरून घेणार आहोत। अशा मी सगळ्या साली काढून हा भोपळा चिरून घेते। भोपळ्याच्या आता आपण साली काढून घेतल्यात। अशा पद्धतीने एखाद दुसरं थोडंसं राहिलं तर काही हरकत नाही। आणि मी ह्या फोडी चिरून घेते वेळीवर। साधारणतः या पद्धतीने अशा सगळ्या फोडी आपण तयार करून घ्यायच्यात। आपला लाल भोपळा असा छान असा साल काढून छान चिरून तयार आहे। आता आपण काय करायचंय, ह्या सगळ्या फोडी भोपळ्याच्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात। स्वच्छ धुवून घेऊन आपण या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। आता या छान भोपळा मी धुवून घेते। भोपळ्याच्या फोडी आता छान स्वच्छ धुवून झाल्यात। आता हे आम्ही कुकरच्या डब्यात काढते। ऐकायला जरी कसं जरी वाटत असेल, पण हे लाल भोपळ्याचं भरीत नक्की एकदा करून बघा। अतिशय सुंदर आणि छान लागतं। या मी भोपळ्याच्या फोडी धुवून घेतल्या। आता याच्यामध्ये आपण एक 2-3 मिरच्या मोडून टाकते आणि आपल्याला हे कुकरला शिजवून घ्यायचे। पाणी घालायची आवश्यकता नाही। इथे मी कुकर घेतलाय। कुकरमध्ये आपण हे ठेवून देऊया आणि याला भोपळा आहे 1 शिट्टी पुरेशी होती। याला मी 1 शिट्टी करून घेते। भोपळा छान शिजलाय। आता आपण थंड करायला ठेवूया। एका ताटामध्ये ठेवला की तो छान गार होईल। आता भोपळा आपला छान गार झालाय। हे बघा, हाताने सुद्धा आपण असं छान मोडू शकतो। या पद्धतीने मी आता हे सगळं असं स्मॅश करून घेते। या पद्धतीने आपला छान असा भोपळा स्मॅश करून झालाय। मी तो एका बाउलमध्ये काढून घेते। आता याला आपण छानशी फोडणी करूया। फोडणीसाठी आपण इथं तेल घेऊया। आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घालूया, थोडंसं ओलं खोबरं। खूप छान लागतं हे भरीत। चवीपुरतं मीठ, साखर आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे भरीत। छान असं आता हे एकजीव झाले आणि आता आपण फोडणी करूया। तोपर्यंत आपलं छान तेल तापलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घालूया, हिंग आणि हळद। तडतडलेली फोडणी आपण आता याच्यावर ओतून घ्यायची। किती छान आणि टेम्पटिंग असं दिसायला लागले। आता आपलं छान असं हे भोपळ्याचं भरीत तयार आहे। पण अजून एक गोष्ट राहिली, आपण याच्यात दही घालणार आहोत। दही फेटून घालूया। खूप छान लागतं हे आपलं लाल भोपळ्याचं भरीत। करायला जितकं सोपं आहे तितकंच खायला आणि स्वादाला अतिशय छान लागतं। आता आपण याला वरनं छान कोथिंबीर घालूया आणि आपलं भरीत एन्जॉय। खूप सुंदर असं आपलं लाल भोपळ्याचं भरीत तयार आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर, सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू, काळजी घ्या आणि हो नक्की हे लाल भोपळ्याचं भरीत करून बघा। एन्जॉय।